विविध भारती पुणे. ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या शांततेच्या प्रयत्नांची परिणामकारकता सुरक्षा परिषदेची रचना आणि वैधता यांच्याशी निगडीत आहे. म्हणूनच समकालीन वास्तवाशी मेळ साधण्यासाठी सुरक्षा परिषदेच्या स्थायी आणि अस्थायी सदस्य रचनेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असं मत भारतानं व्यक्त केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांततेबाबतच्या खुल्या चर्चेत भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी भारताची बाजू मांडताना हे विचार व्यक्त केले. शांतता राखण्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सदस्य देशांमध्ये व्यापक चर्चा होणं गरजेचं आहे, असं हरीश यावेळी म्हणाले. यंदाच्या खरीप हंगामात देशात 101 कोटी 5 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचं कृषी विभागानं जारी केलेल्या आकड्यात म्हटलं आहे. या पेरणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 27 लाख हेक्टरनं वाढ झाली असल्याचं विभागानं म्हटलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाच्या निकालाला स्फोटातल्या पीडितांच्या कुटुंबांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी येत्या 15 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पुण्यात 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान श्री गणेशा आरोग्याचा हे आरोग्य तपासणी अभियान राबवण्यात आलं. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तसंच धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समन्वयानं हे अभियान आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये 1,65,718 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. पुण्यात कालपासून आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा सुरू झाल्या. मुलांच्या गटातल्या कालच्या सामन्यांमध्ये विजय मिळवत फर्ग्युसन महाविद्यालय आणि मॉडर्न महाविद्यालयानं उद्घाटनाचा दिवस गाजवला. या स्पर्धेत 36 महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.